नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिलेल्या कारवाई आदेशानंतर मनपा अतिक्रमण पथक प्रमुख शांत चावरे यांनी आपले कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त दस्तूरनगर झोन क्रमांक 3 अंतर्गत परिसरात बेधडक अतिक्रमण मोहीम राबविली। यात महादेवखोरी परिसरातील पन्नी कॉलनीत अतिक्रमित बांधकामावर थेट जेसीबी चालवण्यात आला। आता अधिकृत बांधकामावर मनपा अतिक्रमण विभाग धडक कारवाई करण्यास सज्ज झाला आहे। अमरावती शहरातील महादेवखोरी परिसरात येत असलेल्या पन्नी कॉलनीत काही नागरिकांनी अवैध बांधकाम केल्याच्या तक्रारी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना प्राप्त झाल्याने कलंत्रे यांनी दस्तूरनगर झोन क्रमांक 3 येथील मनपा उपायुक्त यांना कारवाईचे थेट आदेश दिले। यावर 3 जानेवारीला मनपा अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे यांनी आपल्या कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात धडक कारवाईला सुरुवात केली। 3 जानेवारीच्या सकाळी 11 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत महादेवखोरी येथील पन्नी कॉलनीत अवैध बांधकाम करण्यात आलेल्या पायऱ्या वॉल कंपाऊंडवर थेट जेसीबी चालवण्यात आला। सोबतच अवैध बांधकाम करण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले। सदर अतिक्रमण हटवून 2 ट्रक अतिक्रमणाचे साहित्य ज्यामध्ये बासे, टिनाचे पत्रे जप्त करण्यात आले। आता मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या आदेशावरून मनपा अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे यांच्या नेतृत्वात कर्मचारी पोलिसांच्या बंदोबस्तात अमरावती शहरात धडक कारवाई करण्यात सज्ज झाले आहेत। प्लॉट मालक अतिक्रमण विभागामार्फत इथे कारवाई करण्यात आली होती आणि कारवाई ही पूर्ण झालेली आहे आणि माझा प्लॉट क्रमांक 35B येथील प्लॉट समोरील अतिक्रमण पूर्ण करण्यात आले आहे आणि मी समाधानी आहे। पूर्ण यंत्रणा कामाला लागली होती। अमरावती शहरातील नागरिकांनी अवैध बांधकाम बाबत नागरिकांच्या तक्रारी येत असेल तर मनपा आयुक्तांच्या आदेशांवरून मनपा अतिक्रमण विभाग धडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। दस्तूरनगर झोन क्रमांक 3 अंतर्गत महादेवखोरी परिसरातील पन्नी कॉलनीत सुद्धा अवैध अतिक्रमण बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली। मनपा अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरेसह कर्मचारी पोलीस बंदोबस्तात आता कारवाई करण्यास सज्ज आहेत।